आता पाहूयात कोणत्या मतदारसंघात कुणाचा सामना कुणाशी आहे। पहिला म्हणजे सोलापूर। इथे भाजप महायुतीचे राजेंद्र राऊत यांच्या समोर काँग्रेस मवियाचे आदित्य फतेपूरकर यांचं आव्हान असणार आहे। दुसरा मतदारसंघ आहे अहिल्यानगर अर्थात अहमदनगर। इथे थेट लढत आहे आणि काँग्रेसचे करण सेसाने विरुद्ध भाजपचे प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये लढत आहे। तिसरा मतदारसंघ ठाणे। शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणेमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्या विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभिजित पवार हे मैदानात आहेत। त्यानंतर जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या या जागेवर ठाकरे गटाचे शरद तायडे विरुद्ध भाजपचे नंदकिशोर महाजन अशी लढत रंगणार आहे। पाचवा मतदारसंघ आहे सांगली सातारा। पश्चिम महाराष्ट्रातील या जागेवर महायुतीकडून भाजपचे धैर्यशील माने हे शड्डू ठोकून उभे आहेत, तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील किंवा मग अभयसिंह जगताप यांच्यापैकी एकाची फाईट असणार आहे। सहावा मतदारसंघ आहे नांदेड। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यामध्ये भाजपचे अमर राजूरकर विरुद्ध काँग्रेसचे रामदास पाटील असा थेट सामना आहे। सातवा मतदारसंघ आहे यवतमाळ। इथे शिंदेच्या शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांच्या समोर काँग्रेसचे साहेबराव कांबळे हे उभे ठाकलेले आहेत। आणि पुण्याचं पाहायला गेलं तर पुण्यामध्ये पवार विरुद्ध पवार असा कांटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे। इथे शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील विरुद्ध अजितदादांच्या राष्ट्रवादीचे विक्रम काकडे एकमेकांसमोर आमने सामने असणार आहेत। नववा मतदारसंघ आहे भंडारा गोंदिया। विदर्भातील या जागेवर काँग्रेसचे दिलीप बनसोडे विरुद्ध भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये चांगलीच लढत जुंपणार आहे। दहावा मतदारसंघ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग। कोकणातल्या या प्रतिष्ठेच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचा तगडा उमेदवार रिंगणात असणार आहे। 11वा मतदारसंघ आहे नाशिक। इथे उत्तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाचे अनिल कदम आणि शिंदेच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्यामध्ये शिवसेनेची अंतर्गत थेट फाईट दिसणार आहे। 12वा मतदारसंघ आहे वर्धा चंद्रपूर गडचिरोली। इथं काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्या विरोधात भाजपचे अरुण लखानी हे मैदानात आहेत। आता अरुण लखानी कोण आहेत तर ते अर्थात सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत आणि त्यामुळे त्यांना ही लढत दिली गेली किंवा उमेदवारी दिली गेली असं सुद्धा बोललं जात आहे। त्यानंतरचा मतदारसंघ अमरावती। पश्चिम विदर्भामध्ये काँग्रेसचे हर्षदीप देशमुख आणि भाजपचे प्रवीण पोटे यांच्यात चुरस असणार आहे। त्यानंतरचा मतदारसंघ धाराशिव लातूर बीड। मराठवाड्याच्या या पट्ट्यामध्ये काँग्रेसचे महेश देशमुख विरुद्ध भाजपचे बसवराज पाटील अशी फाईट असणार आहे। तर परभणी हिंगोलीमध्ये दोन्ही सुद्धा शिवसेना आमने सामने आहेत। ठाकरे गटाचे डॉक्टर विवेक नावंदर विरुद्ध शिंदे गटाचे सईद खान यांच्यामध्ये लढत असणार आहे। त्यानंतरचा मतदारसंघ छत्रपती संभाजीनगर जालना। इथे ठाकरे गटाच्या देवयानी पाटील विरुद्ध भाजपचे सुहास शिरसाट यांच्यामध्ये लढत रंगणार आहे। आणि सगळ्यात शेवटचा नागपूर मतदारसंघ। इथं पोटनिवडणूक होणार आहे। नागपूरच्या या जागेवर काँग्रेसचे अतुल लोंढे विरुद्ध भाजपचे डॉक्टर राजीव पोद्दार यांच्यामध्ये थेट राजकीय सामना होणार